पाहूया 4 फेब्रुवारी 2022च्या चालू घडामोडी हायलाईट्स. नंबर 1. जागतिक कर्करोग दिन 2022 जगभरात दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. नंबर 2. ब्रँड फायनान्सने प्रसिद्ध केलेल्या ब्रँड व्हॅल्युएशन अहवालानुसार लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनला जागतिक स्तरावरील विमा ब्रँडच्या यादीत 10व्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे. नंबर 3. पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कॉस्टा यांची 2022च्या पोर्तुगीज विधानसभेच्या निवडणुकीत त्यांच्या मध्यडाव्या समाजवादी पक्षाने प्रचंड विजय मिळवल्यानंतर त्यांची पुन्हा निवड झाली आहे. नंबर 4. संरक्षण गुप्तचर संस्थेचे नवे प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल जे.व्ही. रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नंबर 5. चेन्नई सुपर किंग्स हे देशातील पहिले स्पोर्ट युनिकॉर्न बनले आहे, ज्याचे मार्केट कॅप सुमारे 7,600 कोटी रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले आहे आणि ग्रे मार्केट ट्रेडिंगमध्ये 210 ते 225 रुपयांच्या प्राइस बँडमध्ये त्याचा वाटा आहे. नंबर 6. 2 फेब्रुवारी 2022 रोजी भारताने स्क्वेअर किलोमीटर आरे ऑब्झर्व्हेटरी नावाच्या मेगा सायन्स प्रकल्पावर काम करण्याच्या त्याच्या वचनबद्धतेची पुष्टी करण्यासाठी अंतिम करार केला आहे. नंबर 7. 3 फेब्रुवारी 2022 रोजी भारत डायनामिक्स लिमिटेड आणि भारतीय सैन्याने अँटी-टँक मार्गदर्शित मिसाईल तयार आणि पुरवण्यासाठी 3,131.82 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. नंबर 8. केंद्र सरकारने भारतातील खेळांना पाठिंबा बळकट करण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा महासंघांना सहाय्य योजना सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे. नंबर 9. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरूने भारतातील परम प्रवेगा नावाचा सर्वात शक्तिशाली सुपर कॉम्प्युटर सुरू केला आहे. नंबर 10. छत्तीसगड राज्यात वन नेशन वन रेशन कार्ड योजना अलीकडेच सक्षम करण्यात आली आहे.